Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. सो आपण खूप दिवसाच्या गॅप नंतर का होईना सॉलिड स्टेटच्या पार्ट 4 ला पोहोचलोय. तर मग चला स्टार्ट करूया. आय होप तुम्हाला आठवतंय पार्ट 3 मध्ये आपण कुठेपर्यंत केलंय. टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम आठवतात का सगळ्यांना? देर आर 7 टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम आणि त्या 7 कशा लक्षात ठेवायच्या त्यासाठी मी तुम्हाला क्यूट आर मध्ये ही हिंट दिलेली. क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरॉम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल, रोम्बोहेड्रल. एज लेंथची पण आपल्याकडे ट्रिक आहे, ती पण मी तुम्हाला पार्ट 3 मध्ये सांगितली आहे. अँगलची पण ट्रिक तुम्हाला मी पार्ट 3 मध्ये सांगितली आहे. एक्झाम्पल्स मी अजून तुम्हाला पाठ करून दिलेले नाही आहेत. सो डोंट लर्न अप टिल नाव, जस्ट लर्न दिस टू. आणि आपण 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस कसे येतात ते पण बघितले. हाऊ इट इज? क्युबिकमध्ये 3, नंतर 2, 3 2 4 2 1 1 1. ॲड कराल 14 होईल. ॲड केल्यानंतर 14 येईल. सो देर आर 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस. BL म्हणजे ब्रॅव्हिस लॅटायसेस अँड 7 क्रिस्टल. हे लास्ट पार्टमध्ये झालेलं. आणि लास्ट पार्टच्या एंडला मी तुम्हाला सांगितलेलं की ज्या आपल्याकडे क्युबिक 3 सिस्टीम आहेत. एक आहे सिम्पल क्यूब, चित्र पण काढलं आपण त्याचं. एक आहे बॉडी सेंटर आणि एक आहे फेस सेंटर. याला मी म्हटलं आपण इंडिव्हिज्युअली एकेकाला पकडून शिकायचं. मग आज पकडतोय आपण सिंपल क्युबिक युनिट सेलला, जिला लाडाने काय म्हणायचं? SCC, सिंपल क्युबिक युनिट सेल. या एका सेलचे आधी मी तुम्हाला शिकवणार नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल काढायला, ज्याला मी Z म्हणतीये, पुस्तकात N म्हटलंय. सो N म्हणण्यापेक्षा Z मोर अप्रोप्रिएबल आहे, कारण अप्रोप्रिएट आहे, कारण झेडला कसं आहे दुसरं कोणासोबत कन्फ्युजन नाही. एनला तुम्ही नंबर ऑफ मोलसाठी पण वापरले, स्मॉल एनला तुम्ही नंबर ऑफ मोलसाठी पण यूज केले सोल्युशन चॅप्टरमध्ये. येस ऑर नो? सो इतकं कन्फ्युजन करण्यापेक्षा तुम्हाला एनची सवय झाली असेल तर एन, किंवा मग मी सांगते तो झेड. एनिथिंग इज डन. कोऑर्डिनेशन नंबर CN. पॅकिंग इफिशियन्सी किंवा पॅकिंग फ्रॅक्शन म्हणायचं नाही मॅम, मिस्टेक झाली, PE पाहिजे होतं, PF लिहिलंय. नाही, दिस F इज फ्रॅक्शन. सो तुम्ही पॅकिंग फ्रॅक्शन म्हणा किंवा पॅकिंग इफिशियन्सी म्हणा, चालेल. अँड देन इज डेन्सिटी. डेन्सिटीचा सिम्बॉल काय असतो? असा, रो. मग आज फक्त सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणजे SCC साठी आपण हे सगळं करणार आहे. सिंपल क्युबिक युनिट सेल तुम्हाला माहिती आहे कसं आहे. सो क्युबिक आहे, फर्स्ट ऑफ ऑल क्युबिक आहे. सो हे पाठ करायला सांगितलेलं केलं असेल तर टेक इट ॲज अ MCQ. हा क्यूब आहे, या क्यूबमध्ये किती कॉर्नर आहेत काउंट केले का? मी म्हटलेलं तुम्ही या रूममध्ये बसलाय असं इमॅजिन करायचं. तुम्ही एका रूममध्ये बसलाय, त्या रूमचे कॉर्नर्स काउंट करा. वरती 4 दिसतील, 1 2 3 4. खाली 4 दिसतील, 5 6 7 8. सो देर आर 8 कॉर्नर्स. एज किती आहेत? 2 कॉर्नरला जॉईन करणारी लाईन, वरचा कॉर्नर आणि खालचा कॉर्नर जॉईन करणारी लाईन काय असते? एज. अशा तुम्हाला 12 एजेस सापडल्या पाहिजेत. बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो 12 एजेस आहेत, तुमच्या रूमला पण आहेत. फेसमध्ये काय काउंट करायचं असतं? भिंती. किती भिंती आहेत तुमच्या रूमला? 4. सो 4 भिंती तर माहिती आहेत, समोरची, बॅक साईडची, राईट साईडची, लेफ्ट साईडची, वरचं रूफ अँड खालचं फ्लोअर पण पकडायचं त्यामध्ये. सो 4 भिंती, वरचं एक रूफ, खालची फ्लोअर. सो फेसेस किती असतात? 6. सो करेक्ट ऑप्शन 8 12 6. ऑप्शन नंबर C आला असता. हे का सांगितलं? कारण क्यूबमध्ये जेव्हा तुम्ही सगळ्या कॉर्नरला एक एक ॲटम आणून ठेवाल, सगळ्या कॉर्नरला 1 2 3 4 5 6 7 8 8 कॉर्नर होते. 8 कॉर्नरला तुम्ही एक एक ॲटम आणून ठेवला की हे जे स्ट्रक्चर आता तुम्हाला दिसतंय ते सिंपल क्युबिक युनिट सेल दिसतोय. सो अरेंजमेंट कशी असते?
ॲटम्स आर ओनली प्रेझेंट ॲट कॉर्नर. दुसरीकडे कुठे आहे का? फेसला, एजला, बॉडी सेंटरला कुठेच नाही. सगळ्यात सिम्पलेस्ट अरेंजमेंट आहे, फक्त ॲटमला कॉर्नरमध्ये ठेवायचे. कॉर्नरवरती ठेवलं, सगळ्यांनी ठेवलं. सो ही झाली अरेंजमेंट. आता आपण बघूया नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल. पहिलाच पॉइंट काय असणार आहे आपला? नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल. म्हणजे काय? या युनिट सेलमध्ये किती ॲटम आहेत? नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल झेड इज इक्वल टू, या पूर्ण युनिट सेलमध्ये, युनिट सेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक बेसिक स्ट्रक्चर आहे. 3 डायमेन्शनमध्ये तुम्ही रिपीट केलं की तुम्हाला फुल क्रिस्टल भेटेल. त्या पूर्ण क्रिस्टलचा छोटासा पोर्शन म्हणजे तुमचा हा युनिट सेल आहे, जो सिंपल आहे म्हणून तुम्ही म्हटला सिंपल, क्यूबचा आहे म्हणून म्हटला क्यूबिक, युनिट सेल लाडाने लिहिताय SCC. आता नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे या युनिट सेलमध्ये किती ॲटम्स आहेत. मग तुम्ही असं काउंट करणार का? 1 ॲटम, 2 ॲटम, 3 ॲटम, 4 ॲटम, 5 ॲटम, 6 ॲटम, 7 ॲटम, 8 ॲटम आणि 8th लिहाल. आणि हे आन्सर रॉंग आहे. इट इज रॉंग. इथे 8 ॲटम्स नाही आहेत. का नाही आहेत मॅम? बघा, मी क्यूब काढते इथे. कोणताही एक आवडता तुमचा कॉर्नर त्याच्यावरती आपण ठेवूया या ॲटमला. आता मला सांगा, हा एक अख्खा ॲटम तुमच्या रूममध्ये आहे का? या रूममध्ये तुम्ही बसला, इथे तुम्ही आहात, ही तुमची रूम आहे. तुमच्या रूममध्ये पूर्ण ॲटम आहे का? नाही. तो इकडच्या शेजारच्या रूममध्ये पण आहे, वरच्या रूममध्ये पण आहे, याच्या वरच्या रूममध्ये पण आहे, याच्या पाठीमागच्या रूममध्ये पण आहे, याच्या पाठीमागच्या रूममध्ये पण आहे, त्यांच्या वरच्या रूम्समध्ये पण आहे. सो एक ॲटम जर तुम्हाला इमॅजिन करता आला तर हा ॲटम जवळपास 8 रूम्समध्ये कॉमन आहे. कुठले 8 रूम्स? खालच्या मजल्याच्या 4 रूम, 1 रूम, 2 रूम, 3 रूम, 4 रूम आणि वरच्या मजल्याच्या 4 रूम. याच्यावरती एक मजला आहे, 2च्या वरती एक मजला, 3च्या वरती एक मजला, 4च्या वरती एक मजला. सो हे ग्राउंड फ्लोअर. याच्यावरती सेम वरती तुम्ही आणखीन एक फ्लोअर बांधला की तुम्हाला लक्षात येईल हा कॉर्नर 8 रूम्समध्ये कॉमन येतो. सो एव्हर कीप इन माइंड, वन कॉर्नर इज कॉमन इन 8 रूम्स. तो 8 रूममध्ये कॉमन आहे म्हणजे तुम्हाला त्याचे 8 इक्वल भाग करावे लागतील. चला करूया मग. खालच्या स्लाइडवर जाऊ हवं तर. नंबर ऑफ ॲटम्स, एक ॲटम घ्या पण तो 8 रूममध्ये कॉमन आहे त्यामुळे त्याचे 8 भाग करा. 2 झाले, 4 झाले, 6 झाले, 8 झाले. बघा 8 इक्वल भाग केलेत का आपण? काउंट करा सगळेजण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. प्रत्येक रूममध्ये एक एक भाग गेला आणि 8. प्रत्येक रूममध्ये एक एक भाग गेला. तुमच्या रूममध्ये 8 पैकी एक भाग तुमच्या रूममध्ये, 8 पैकी फक्त एक भाग तुमच्या रूममध्ये. मग या ॲटमचा एक भाग, या ॲटमचा 8तला एक भाग, या ॲटमचा 8तला एक भाग, या ॲटमचा 8तला एक भाग, या ॲटमचा 8मधून एक, इकडचा 8मधून एक, इकडचा 8मधून एक, इकडचा 8मधून एक. म्हणजे मी असं लिहू शकते का 8 ॲटम्स आहेत आणि प्रत्येकाचा 1/8 तुमचा आहे. टोटल ॲटम 8 दिसत आहेत का? दिसत आहेत, पण सगळे तुमचे आहेत का? नाही. प्रत्येकातला 1/8 तुमचं आहे. मग करा कॅल्क्युलेट. 8 × 1/8 सगळे मिळवले तुम्ही, याचा एक, याचा एक, याचा एक, याचा एक, असे तर टोटल तुम्हाला एक ॲटम बनेल. टोटल किती ॲटम बनतील? 1. त्यामुळे SCC साठी झेडची व्हॅल्यू आहे 1. नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल म्हणजे झेड. किती ॲटम आहेत तुमच्याकडे? तर प्रत्येकातून याच्यातला 1/8, याच्यातला 1/8, 1/8, 1/8, 1/8, 1/8, 1/8 अँड 1/8. सो किती टाइम्स 1/8?
8 टाइम्स 1/8. 8ला 8 कॅन्सल. नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल Z इज इक्वल टू 1 येईल. लक्षात राहील. पहिला मी तुम्हाला अरेंजमेंट सांगितली. मी म्हटलं फक्त कॉर्नरला ॲटम्स ठेवा, वरच्या 4 कॉर्नर्सला, खालच्या 4 कॉर्नर्सला. तुमची स्ट्रक्चर बनलं, SCC बनवला. त्यानंतर मी म्हटलं Z कॅल्क्युलेट करा. तुम्हाला भले बघताना 8 दिसत असतील, पण ते 8 सगळे आपले नाही आहेत. त्या जोडलं 1/8 1/8ला तर फक्त एक ॲटम बनू शकतो. सो 1. आता कॉर्डिनेशन नंबर. कॉर्डिनेशन नंबर म्हणजे शेजारी किती. शेजारी पण असे पाहिजेत पक्के शेजारी, म्हणजे क्लोज कॉन्टॅक्ट मधले. म्हणजे कसे पाहिजेत? क्लोज कॉन्टॅक्ट मधले, जवळ असणारे ॲटम्स. बघा मी काय करते, इथे जराशे एक अरेंजमेंट दाखवते तुम्हाला, और आय विल शो इट हिअर. दिसतात ॲटम्स अरेंज्ड आहेत प्रॉपरली? येस मॅम. तर मग चला पुढे मी यातला एक ॲटम रंगवते. वी विल पेंट 1 ॲटम. आणि मी विचारेन की या ॲटमचे किती शेजारी आहेत. हा जो पेंट केलेला ॲटम आहे याचे शेजारी किती आहेत? तर मॅम हा एक शेजारी आहे, हा एक शेजारी आहे. तर येस, म्हणून कॉर्डिनेशन नंबर किती झाला? 2. जेवढे शेजारी चिटकलेले क्लोज कॉन्टॅक्ट मधले, प्लीज नोट चिटकलेले, CN इज इक्वल टू 2. मी नेहमी काय करतेय बघा, मी तुम्हाला असंही विचारू शकले असते, हा ऑरेंज कलर जो पेंट केलाय याचे शेजारी किती, याचे शेजारी किती. मग तुम्ही म्हटलं असता मॅम याला इकडे काही शेजारी नाहीये, एक साईडला शेजारी आहे, सो कॉर्डिनेशन नंबर 1 आहे. पण आपण कोणता कन्सिडर करायचा? हे एकच, हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर एकच आहे ना, स्ट्रक्चर एकच आहे, पण त्यामध्ये एका ॲटमचा कॉर्डिनेशन नंबर 2 दिसतोय, एका ॲटमचा कॉर्डिनेशन नंबर 1 दिसतोय. असं शक्य नाही, असं शक्य नाही. स्ट्रक्चर एक, कॉर्डिनेशन नंबर पण एक. मग हायेस्ट नंबर घ्यायचा. हायली ऑक्युपाइड ॲटमचा कॉर्डिनेशन नंबर काढतात. ओके, जो मध्ये आहे त्याचा कॉर्डिनेशन नंबर काढायचा, साईडवाल्यांचा नाही. मग कॉर्डिनेशन नंबर कळालं असेल. क्लोज कॉन्टॅक्ट मधले शेजारी किती आहेत. मग हे रफ करू आणि आपला फोकस परत आणू SCC म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेलवरती. बघा सिंपल क्युबिक इथे SCC. सगळे ॲटम्स आपल्याला काय ठेवलेत? कॉर्नरला ठेवलेत. या रूमच्या मध्ये तुम्ही बसलाय, तुम्ही हा टायगर आहे. आता मी सगळे ॲटम्स नाही दाखवत, तुम्हाला पाहिजे तो एक ॲटम कंप्लीट करा, पकडा याला. हा कन्सिडर करूया का, जो मी मॅट बनवलाय किंवा रेड कलर बनवलाय तो ॲटम इथे आहे बघा, तोच ॲटम हा आहे, तोच ॲटम हा आहे. मग याला किती शेजारी आहेत पूर्ण क्रिस्टलमध्ये? ही तर युनिट सेल आहे. कॉर्डिनेशन नंबर बघायचा असेल, शेजारी बघायचं असेल तर तुम्हाला पूर्ण क्रिस्टल इमॅजिन केला पाहिजे. या क्यूबच्या पुढे मागे आजूबाजूला वरती खाली सगळीकडे सेम स्ट्रक्चर आहे. मग याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये हा आहे, परत पाठीमागचा आहे. सो हा एक शेजारी झाला, हा दुसरा शेजारी झाला, हा तिसरा शेजारी झाला, हा चौथा शेजारी झाला. पण वरच्या रूम मध्ये पण लगेच असा एक असणारे शेजारी जसा हा खाली आहे. सिंपल क्युबिक मध्ये क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला 1 2 3 4 वरती 5 आणि खाली 6 ॲटम्स असतात की जे शेजारी आहेत, जे क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. म्हणून SCC साठी कॉर्डिनेशन नंबर आपण किती लिहितो? 6. दिसलेत ना 6? आता असं म्हणू नका की मॅम हे इतके दूर दूर आहेत आणि क्लोज कॉन्टॅक्ट कुठून आला. मग हे ॲटम मी दूर काढले तुम्हाला दाखवण्यासाठी, हे इतके दूर नसतात. अँड आय गेस हे मी लास्ट लेक्चरला सांगितलं. या कॉर्नरवरचा आणि या कॉर्नरवरचा असे चिटकलेले असतात. ठीक आहे, थोडा छोटा क्यूब करू, मला दाखवायला इझी जाईल. या कॉर्नरला असे चिटकलेले, या कॉर्नरचा या आणि या कॉर्नरला चिटकले. हे समजा तुमचा टॉप व्ह्यू आहे, टॉप व्ह्यू वरून दिसतं तुम्हाला हे असं. सो तुम्हाला लक्षात येत असेल की प्रत्येक 2 ॲटम क्लोजली चिटकलेत, दे आर क्लोजली टच्ड.
बट मी असं दाखवलं असतं तर तुम्ही दिसलंच नसतं तुम्हाला की प्रत्येक ॲटम कॉर्नरवर आहे ते. म्हणून मी फक्त दूर दूर दाखवले लक्षात येण्यासाठी, तसे ते दूर नाही आहेत. मग कुठलाही एक ॲटम घेतला तर त्याचा हा पण शेजारी, हाही शेजारी, याच्या साईडला इकडे असणार, याच्या पाठीमागे असणार, याच्या वरती असणार, याच्या खाली तर हा आहेच. सो तुम्हाला 3 दिसत असतात, 1 2 3, तसेच 3 अदृश्य आहेत. सो टोटल किती झाले 6. म्हणून तुम्ही काय लिहिणार, SCC साठी कोऑर्डिनेशन नंबर 6. आणि Z किती काढलेला आपण, 8 × 1/8 1. सो 2 व्हॅल्यूज तर झाल्या. आधी Z बघितला, आता कोऑर्डिनेशन नंबर बघितला. आधी नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल बघितले, त्याच्यानंतर शेजारी बघितले. क्लिअर असेल. जाऊया पुढे. पॅकिंग फ्रॅक्शन. पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय, आता तुम्ही ॲटम्स पॅक केलेत ना, क्यूब दिलेला मी तुम्हाला, क्यूब दिलेला, आणि आय टोल्ड यू की 8 ॲटम्स घ्या आणि कॉर्नरला ठेवा. मग तुम्ही कॉर्नरला ॲटम्सना ठेवलं. एका कॉर्नर, 2 कॉर्नर, 3 कॉर्नर, 4 कॉर्नर, 5 कॉर्नर, 6 कॉर्नर, 7 कॉर्नर. आणि हे असे ठेवताय तुम्ही की सगळी जागा ऑक्युपाय झाली पाहिजे. कारण सॉलिड स्टेट बघतोय आपण. सॉलिड स्टेट म्हणजे काय, तर चांगला सॉलिड बनला पाहिजे. एखादा कंपाऊंड चांगला सॉलिड कधी बनवेल, जेव्हा त्याच्यामध्ये गॅप नसेल. गॅप म्हणजे स्पेस, रिकामी स्पेस, ज्याला आपण वॉइड म्हणतो. लेस वॉइड आणि मॅक्सिमम ऑक्युपाईड. मॅक्सिमम जागा ॲटम्सनी ऑक्युपाईड पाहिजे आणि कमी रिकामी जागा पाहिजे. असं स्ट्रक्चर असेल तर ते अतिशय चांगलं स्ट्रक्चर आहे. परत ऐका, मॅक्सिमम ऑक्युपाईड पाहिजे म्हणजे जागा ती भरली पाहिजे ॲटम्सनी, आणि कमीत कमी वॉइड म्हणजे रिकामी जागा पाहिजे. येस मॅम, कळाले आम्हाला. ॲटम्स लावले का कॉर्नरला, लावले. मग जनरल विचारतो, ॲटम्सकडे जाण्याआधी या रूममध्ये काय बसली आहे, चिमू बसली आहे. आपण या चिमूला इथे बसवलं. आणि जर मी तुम्हाला नॉर्मल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सनुसार विचारलं, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सनुसार विचारते मी की व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय चिमू, या चिमूने किती जागा ऑक्युपाय केली आहे, तर तुम्ही काय करणार, चिमूने किती जागा लागतीये चिमूला ते बघणार. याचं तुम्ही व्हॉल्यूम काढाल की व्हॉल्यूम ऑफ चिमू आहे हा, आणि डिवाइड बाय टोटल. व्हॉल्यूम ऑफ चिमू, चिमूला किती जागा लागली आउट ऑफ टोटल, हे काढलं की तुम्हाला कळेल की किती स्पेस ऑक्युपाय केली. चिमूला किती जागा लागली, तर तिचा व्हॉल्यूम डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम. मग तिचा व्हॉल्यूम तर व्हॉल्यूम ऑफ चिमू, टोटल व्हॉल्यूम बसली आहे कुठे, रूममध्ये, मग टोटल जागा काय असणार, व्हॉल्यूम ऑफ रूम. आता चिमूचं इमॅजिनेशन बाजूला घ्या. त्याच इमॅजिनेशनमध्ये आता मी तुम्हाला विचारतीये की जसं तुम्ही चिमूचं स्पेस ऑक्युपाईड काढलं तसं तुम्ही ॲटमचं स्पेस ऑक्युपाईड काढू शकता का. जर याच्या ठिकाणी मी ॲटम ठेवलं, चिमूच्या ठिकाणी कोण आला आता, ॲटम. स्पेस ऑक्युपाईड बाय ॲटम. तुम्ही काय म्हणाल, मॅम चिमूच्या ठिकाणी तर फक्त ॲटम झालाय. मग आम्ही व्हॉल्यूम ऑफ ॲटम काढेन, डिवाइड बाय ॲटम करेन. व्हॉल्यूम ऑफ रूम, रूम तर सेमच राहणार, रूम तर सेमच राहणार, पण ही रूम आता तुमची काय असेल, क्यूब. क्यूबिक आहे ना रूम, त्यामुळे क्यूब केलं. मग मी विचारते ॲटम काय आहे, रूमला जसं क्यूब म्हणताय तसं ॲटम काय आहे, ॲटम इज अ स्पियर. सो फॉर्म्युला असा झाला का, स्पेस ऑक्युपाईड बाय ॲटम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर अपॉन व्हॉल्यूम ऑफ क्यूब. स्पियर म्हणजेच ॲटम ज्याचा काढायचा आहे तो, डिवाइड बाय टोटल म्हणजे रूम, आणि रूम म्हणजेच क्यूब. आणि स्पियरचा व्हॉल्यूम आपल्याला मॅथ्स माहिती आहे, 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज साईड क्यूब. साईड क्यूब, पण आपल्यासाठी साईड म्हणजे काय आहे, ही साईड आहे आपली साईड. बट व्हॉट इज साईड, साईड इज नथिंग बट एज. 2 कॉर्नरला जोडणारी लाईन म्हणजे काय असते, एज. सो मी एज क्यूब लिहू का, साईड क्यूब इज नथिंग बट एज क्यूब. सॉलिड स्टेटमध्ये एजला डिनोट करतात एनी. सो तो काय झाला, ए क्यूब. सो व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज साईड क्यूब इज एज क्यूब, नथिंग बट ए क्यूब. कदाचित इकडची साईड दिसत नसेल. सो
कळालं का मग काय म्हटले? पॅकिंग फ्रॅक्शन काढण्याचा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. स्पेस ऑक्युपाइड बाय ॲटम इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम अपॉन व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय क्यूब. ॲटम म्हणजे 4/3 आणि क्यूब म्हणजे ए क्यूब. मग बघा असा फॉर्म्युला झाला का? पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू कोणाचं काढायला तुम्ही? SCC साठी. सो पॅकिंग फ्रॅक्शन फॉर SCC इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर. यू विल राईट 4/3 pi r क्यूब अपॉन व्हॉल्यूम ऑफ क्यूब एज क्यूब दॅट इज ए क्यूब. तेच इथं आलं 4/3 pi r क्यूब अपॉन ए क्यूब. हा 4/3 असा निवांत पण लिहू शकता 4/3. काहीच चेंजेस नाही केलेले. 4/3 जो असा वरती कंजेस्टेड लिहिलाय त्याला फक्त मी काय केलं असं निवांत लिहिला 4 pi r क्यूब अपॉन 3 ला निवांत खाली आणला आणि ए क्यूब केलं. पण या ए ची व्हॅल्यू काय आहे? आत्ताच मॅमनी सांगितलेलं की कॉर्नरला असे ॲटम लावले असतील तर ते क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात. सो याची रेडियस प्लस याची रेडियस. आता हा काढताना थोडासा बिघडलाय पण तुम्ही इमॅजिन करू शकताय. चला इथेच बघा, इथे एक ॲटम आहे, इथे एक ॲटम आहे, बट दे आर क्लोजली टच्ड असे दिसतील. मग याची रेडियस अधिक याची रेडियस आणि ॲटम्स तर सेम आहेत. सो आर एन आर 2r याला तुम्ही मगाचपासून ए म्हणताय. आता ए इज इक्वल टू आर प्लस आर और ए इज इक्वल टू 2r म्हणू शकताय. यू कॅन से ए इज इक्वल टू 2r. कोणासाठी? फक्त SCC साठी. आज मी फक्त आणि फक्त SCC शिकवतेय, बाकी काही नाही. सो एज लेंथ किंवा साइड इज ए दॅट इज इक्वल टू 2r. मग या एच्या ठिकाणी तुम्ही 2r पुट करू शकता की नाही? लेट्स पुट देन. बघा ए होता त्याच्या ठिकाणी मी 2r पुट केला आणि क्यूब केला त्याचा. डन. मग व्हॅल्यू काय झाली आता आपली? इथे लिहिते मी 4 pi r क्यूब अपॉन 3. ए ची व्हॅल्यू काय आहे? 2r आणि त्याचा क्यूब केला. हे इक्वेशन भेटलं. याच्या खाली फक्त सॉल्व करा मॅथ्स. 4 pi r क्यूब अपॉन 3 आहे तसं, 2 चा क्यूब 8 आणि r क्यूब. आणि जेव्हा हे सॉल्व कराल पूर्ण 4 इंटू पायची व्हॅल्यू काय घेणार? 3.14. पायची व्हॅल्यू 3.14. r क्यूब तसंच ठेवा 3 इंटू 8 किंवा लिहून घ्या तसंच 3 इंटू 8 इंटू आर क्यूब. आर क्यूबला आर क्यूब कट होईल. हे व्हॅल्यू कॅल्सीवरती केल्या तरी चालतील कारण SCCचा पॅकिंग फ्रॅक्शन युनिव्हर्सली कॉन्स्टंट राहणार आहे. आता 4 इंटू 3.14 डिवायडेड बाय 3 इंटू 8 तुम्हाला व्हॅल्यू येते 0.5233. मग तुम्हाला आता कधीही झोपेत जरी विचारलं तर यू शुड टेल पॅकिंग फ्रॅक्शन ऑफ SCC. पॅकिंग फ्रॅक्शन ऑफ SCC किती असतो? इज इक्वल टू 0.52. इथेपर्यंत लिहिला तरी चालेल किंवा 5233. कळालं पॅकिंग फ्रॅक्शन कसं काढायचं? नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या. चला मग हे झालं स्पेस ऑक्युपाईड. किती स्पेस ॲटम्सनी ऑक्युपाय केली आहे? तर 0.522 हा फ्रॅक्शन आहे अँड फ्रॅक्शन इज ऑलवेज लेस दॅन 1. हा फ्रॅक्शन आहे, प्रूफ झालं. फ्रॅक्शन इज ऑलवेज लेस दॅन 1. तुम्हाला पर्सेंटेज विचारलं तर पॅकिंग फ्रॅक्शनच्या ऐवजी पॅकिंग पर्सेंटेज विचारलं तर काय कराल? 0.5233 इंटू 100 किती येईल? 52.33. किती येईल ते? 52.33%. सो फ्रॅक्शन विचारला तर इथं लिहिते आता मी. जर तुम्हाला पॅकिंग फ्रॅक्शन विचारला तर 0.5233 अँड पॅकिंग पर्सेंटेज विचारलं तर 52.33. डोंट मेक दिस मिस्टेक. जर वॉइड विचारली तर रिकामी जागा किती आहे? वॉइड रिकामी जागा किती आहे? तर 100% मधून 52.33% जागा ऑक्युपाय केली आहे. मग रिकामी जागा मायनस करून फाइंड कराल. रिकामी जागा मायनस करू शकाल ना. सो मायनस करा अँड बघा वॉइड किती आहेत याच्यामध्ये. विल यू डू दॅट? चला करूया. 0 मधून 3 म्हणजे 10 - 3 7.
4 5 6 7 8 9 6.74 47.64. Is it correct? येस इट इज करेक्ट. सो 47.67 इतकी रिकामी जागा आहे. पर्सेंटमध्ये पर्सेंट आहे हे. इतकी रिकामी जागा आहे, इतके वर्ड आहेत. आणि ऑक्युपाय किती आहे? 52.33%. फ्रॅक्शन विचारलं तर पॉईंटमध्ये लिहायचं. चला लास्ट पॉईंट. क्वेश्चन इथूनही येतात. इट इज अबाउट डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ सिम्पल क्यूब. आज फक्त सिम्पल क्यूब बघतोय. डेन्सिटी इज लहानपणीपासून म्हणत आलोय मॅम, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मग मी म्हणते तोच फॉर्म्युला लक्षात ठेवा. मासला एम म्हणा, व्हॉल्यूमला व्ही म्हणा, पण सॉलिड स्टेटमध्ये तुम्हाला वरती आणि खाली एक फॅक्टर ॲड करावा लागतो. तो म्हणजे वरती येणार आहे आपला झेड, जो आपण काढायला शिकलोय, ज्याची व्हॅल्यू SCC साठी 1 आहे, आणि खाली येणार आहे ॲव्होगॅड्रो नंबर. बघा बरं, हाच फॉर्म्युला आहे का? मास कॅपिटल एम स्मॉल एम तुम्ही जसं लिहाल, मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? कोणाचं व्हॉल्यूम? क्यूबचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे क्यूबचा व्हॉल्यूम. आणि आत्ताच तुम्ही व्हॉल्यूम ऑफ क्यूब मला सांगितलेलं ए क्यूब असतो. साईड क्यूब अँड साईड इज एज, हेन्स ए क्यूब. म्हणून व्हॉल्यूमच्या ठिकाणी फक्त ए पुट केलं. सो झेड इंटू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे ए क्यूब अँड ॲव्होगॅड्रो नंबर NA. झेडची व्हॅल्यू ऑलवेज 1, SCC आहे. कसं येतं तेही सांगितलं, 8 इंटू 1/8. एमची व्हॅल्यू गिवन असेल, ए क्यूब दिला असेल, आणि ॲव्होगॅड्रो नंबर इज 6.022 इंटू 10⁻23. NA इज कॉन्स्टंट. जरी ए दिला नसेल तर आर दिला असेल, पण तुम्हाला आता माहिती आहे ना, SCC साठी 2 टाइम्स रेडियस केलं की एज लेंथ येते. 2 टाइम्स रेडियस केलं की एज लेंथ आली. हा एक रेडियस, हा एक रेडियस, भेटली एज लेंथ. मग एच देतील असं काही नाही, आर देतील. तुम्ही आर वरून ए काढायचं, मग ए इथे पुट करायचं. मी सगळ्याचे न्यूमरिकल्स ॲट अ टाइम घेईल. आज फक्त या डेन्सिटीचा फॉर्म्युला कंप्लीट करा, लर्न करा. ठीक आहे, बाकी सगळं रफ करते आता. फॉर्म्युला कळाला असेल, झेड इंटू एम डिवाइड बाय ॲव्होगॅड्रो नंबर इंटू ए क्यूब. इज दॅट क्लिअर? आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण स्टार्ट केलेलं सिम्पल क्युबिक युनिट सेल बद्दल. फर्स्ट आपण बघितलं झेड असतो 8 इंटू 1/8 विच विल गिव्ह यू 1. सेकंड आपण बघितलं कोऑर्डिनेशन नंबर दॅट विल गिव्ह यू 6 व्हॅल्यू. थर्ड आपण बघितलं पॅकिंग फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हटलं तर तुम्ही म्हणताय 0.52. पर्सेंटेज विचारले तर तुम्ही म्हणताय 52. जे काय असेल ते पुढे. त्यातूनच मी तुम्हाला वॉइड करायला शिकवले. 100 मायनस 52% नियरली इक्वल टू 47 पॉईंट समथिंग, कारण 52 पॉईंट पुढे पण आहे. सो 42 पॉईंट काहीतर. आणि फोर्थ तुम्ही शिकला अबाउट डेन्सिटी, झेड इंटू मास डिवाइड बाय ॲव्होगॅड्रो नंबर इंटू ए क्यूब. व्हेरी इम्पॉर्टंट फिफ्थ रिलेशन, SCC साठी ए ची व्हॅल्यू असते 2R. सो चार्ट बनवा याचा एका पेजवरती आणि स्टे ट्यून्ड फॉर BCC. थँक्यू सो मच. चिमूज केमिस्ट्री आपलं टेलिग्राम विसरू नका. टेलिग्रामला या. टेलिग्रामचं नाव आपल्या चॅनलच्या नावासारखंच आहे, चिमूज केमिस्ट्री. डायरेक्ट सर्च करा, भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल, ॲनिमेशन्स आवडले असतील, PPT आवडला असेल, तो टायगर ती चिमू आवडली असेल तर नक्की लाईक करा. प्रेस द बेल आयकॉन सो दॅट नोटिफिकेशन्स येत राहतील. जॉईन करा नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू सो मच.